नमस्कार विद्यार्थी मित्रो, वर्ग 10वा विषय मराठी यातील पाठ 13वा आज आपण बघणार आहोत। पाठाचं नाव आहे कर्ते सुधारक कर्वे। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे। यांचा जन्मसाल आहे 1952 साल। सर्वप्रथम आपण डॉक्टर शिरीष देशपांडे यांच्या लेखन साहित्याचा परिचय पाहूया। तर डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत। त्यांनी एप्सिलॉन ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह लिहिले आहेत। तसेच राजा शहाजी ही महाकादंबरी त्यांनी लिहिलेली आहे। शिवछत्रपती ही त्यांची पटकथात्मक कादंबरी प्रसिद्ध झालेली आहे। अरण्यकांड, प्रचारक, पंचम स्तंभ, जन्मभूमी, पाताळ यंत्र इत्यादी कादंबऱ्या, शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे त्यांचे चौफेर लेखन प्रकाशित झालेले आहे। महाराष्ट्राबाहेर बडोदा येथे प्रादेशिक साहित्य संमेलनाचे ते तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा पद त्यांनी भूषवलेलं आहे। सर्वप्रथम आता आपण कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत। तर कर्ते म्हणजेच विधायक किंवा मोठे काम करणारे। तर या पाठामध्ये व्यक्तिमत्व व त्या महर्षी कर्वे यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आलेला आहे। पाहूया। तर महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे। चिरस्मरणीय म्हणजे अनंत काळ स्मरणात राहणारे। कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली। मूर्त रूप म्हणजे खऱ्या रूपात त्यांनी साकार करून दाखवलेली आहे। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे। मित्रो, प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे। पाहूया त्यांनी कोणकोणते कार्य केलेले आहे। रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांच्या वयाच्या 105व्या वर्षी मृत्यू पावलेले आहेत। त्या क्षणाला अशी बातमी रेडिओवर आलेली आहे आणि ही बातमी ऐकत असतानाच माझ्या आजोबांचे डोळे टिचले। टिचणे म्हणजे तडकणे, पण टिचले म्हणजे डोळ्यात पाणी आलेले आहे। कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे। बरोबर आहे मित्र, जे महान नेते आहेत, मोठे कार्यकर्ते किंवा कार्य करणारे व्यक्ती आहेत, ते जेव्हा आपल्याला सोडून जातात, आपला जवळचा नातेवाईक जात नाही, तेवढं दुःख आपल्याला होत असते। कारण तेवढं महान कार्य आपला जवळचा नातेवाईक सुद्धा आपल्यासाठीही करत असेल किंवा नसेल। पाहूया। स्वातंत्र्य समराच्या ऐन दिवाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला। स्वातंत्र्य समर मित्र हो, त्यावेळेला स्वातंत्र्याची लढाई, समर म्हणजे युद्ध, हे धुमाळीचा काळ म्हणजे वेगाचा काळ होता आणि अशा स्थितीतच यांचा जन्म झालेला आहे। नंतर
15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य समरात उडी तर घेतलेली आहे आणि स्वातंत्र्य कसं मिळालेलं आहे त्याचे ते साक्षीदार सुद्धा ठरलेले आहेत. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. मित्रो, आता आपण स्वातंत्र्यातच आहोत, परंतु खरं स्वातंत्र्य आहेत का? त्यांनी तर खऱ्या स्वातंत्र्याची जी व्याख्या केलेली आहे ती पाहण्यासारखी आहे आणि तीच योग्य आहे मित्र हो. कारण आपणही अजूनही खऱ्या स्वातंत्र्यात नाही आहेत. ते कसं त्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येणार आहे खरा विचार केला तर. या देशातील स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील. फक्त सामाजिक स्वातंत्र्य मिळाले, राजकीय स्वातंत्र्य मिळालेले आहे. सामाजिक पूर्ण स्वातंत्र्य मिळालं नाहीये, फक्त राजकीय मिळालेले मित्रो. आणि म्हणून या स्वातंत्र्यात जी स्त्री हा घटक आहे, स्त्री आणि पुरुष समाजाचे हे दोन मुख्य घटक, त्यापैकी स्त्री मात्र काय आहेत तर ती गुलामच राहणार आहे हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे आणि स्त्रीला स्वतंत्र व्हायचं असेल तर ती शिकली पाहिजे, ज्ञानी झाली पाहिजे, भानावर यायला पाहिजे. म्हणजे तिला आपल्या गुलामीची जाण झाली पाहिजे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. म्हणून स्त्री शिक्षण हे सुद्धा किती महत्वाचं आहे हे त्यांनी त्या क्षणालाच आपल्या समोर ठेवलेलं होतं. मात्र खुद्द म्हणजे स्वतः भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे. अजूनही पहा, स्त्रीला दागिना मानणे, दागिने म्हणजे आभूषण. वास्तविक पाहता कानात रिंग, नाकात नथ किंवा पायात चाळ, हातात बांगड्या ही काय एक प्रकारे आभूषण आहे, परंतु एक प्रकारे बंधन आहे. माणसाला आहेत का हो असे बरोबर? म्हणजे ही सामाजिक गुलामीच आहे की नाही? स्त्रीनेच ते का परिधान करावे असं त्यावेळेला महर्षी कर्वे यांनाही वाटलेलं आहे आणि त्यांनी स्त्रीवरचे हे संस्कार त्यालाच त्यांनी दागिना मानला आणि म्हणून त्या गुलामीला ते बळी पडलेले आहेत. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे फक्त भासवले जात असेलही म्हणतायत. पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. शूद्रातिशूद्र म्हणजेच अत्यंत हीन, कमी दर्जाचा किंवा दर्जाची वागणूक तिला दिली जात असून प्रच्छन्न म्हणजे गूढ किंवा गुप्त लपलेला असा तिचा छळ केला जात आहे. सबब म्हणजेच करिता. तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तरी पण हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खटकावर डोके आपटण्यासारखे होते. अत्यंत कठीण काम, खडकावर डोके आपटणे म्हणजे अत्यंत कठीण काम करणे आणि हे काम त्यांना करायचं होतं, पण ते कठीण आहे, खडकावर डोकं आपटण्यासारखे होते. म्हणून त्यांनी शांत, सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे अधिसारा व्रत परिपूर्ण होऊ शकेल. अधिसारा व्रत
म्हणजेच तलवारीच्या धारेवरून चालण्या इतके कठीण व्रत. म्हणजेच समाजाची जी रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन म्हणजेच तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं ते कठीण काम आहे. याची त्यांनी खुणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. हमखास करणे म्हणजे निश्चित करणे गरजेचे होते. नुसत्या अडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. विद्रोह करणे म्हणजे बंड करणे किंवा विरोध करणे. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हेही त्यांना कळत होते. म्हणजे समाज आपल्याला मोकळं सोडणार नाही हे सुद्धा त्यांना कळत होते. आणि म्हणून आता त्यांनी आपल्या कार्याची कशी वाटचाल केलेली आहे तेही पुढे पहा. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र व ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. हुरूप मिळणे, उत्साह मिळणे. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांच्या पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. पिट्ट्या पाडणे म्हणजेच खूप कष्ट करणे. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्यांचा वस्तुपाठ घालून दिला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे आधी आपण स्वतः करावं आणि मग जगाला सांगावं या हेतूने त्यांनी स्वतः आधी विधवेशी लग्न केलेलं आहे. मित्रहो, सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. बरोबर आहे. जो सत्य असतो त्याला कोणी बोलू शकत नाही आणि त्यांनी तर आपल्या कृतीतून करून दाखवलेलं होतं आणि म्हणून त्याला बोलायची कोणाची सोय उरली नव्हती. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. गणिताचे प्राध्यापक होते. विद्वत्तेचे ते महामेरू होते. महामेरू शिरोमणी. महामेरू शिरोमणी सर्वोच्च होते. एकदम पारंगत होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही, पुढे आले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. अज्ञानी समाज होता, शिकलेला नव्हता आणि म्हणून ते त्याच्या पुढचं काही कार्य करू शकले नाही. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. आधीच बुद्धिमानी आणि ज्ञानी माणसांना लगेच कळते आपल्याला कुठं धोका आहे आणि कोणापासून आहे. आपला समाज अज्ञानी आहे, तो आपल्याला आपला छळ करणार आहे आणि म्हणून त्यांनी हा अंदाज पाहून आपलं कार्य सुरूच ठेवलेलं आहे. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. अज्ञानी समाज, कोणी भडकवलं लगेच भडकले आणि जसं सांगितलं तसं करायला धावत होते. कारण अज्ञान हे माणसाला योग्य वाट सुचूच देत नाही हे यातूनही आपल्याला कळून चुकते. मित्र, रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घालावा लागत असे. धक्काबुक्कीमध्ये कपडे फाटतात आणि लगेच ते तसेच घालणे योग्य नाही म्हणून ते शिवावे सुद्धा लागत होते. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली म्हणजे हाल केलेत तरी कर्व्यांनी त्यांना शिव्या, शाप किंवा उलट उत्तर दिले नाही ना. आपल्या कार्यातून ते विचलित झाले नाही, माघारी फिरले नाही. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला
होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. आपल्याला संत ज्ञानेश्वराचा जर जीवन कार्याचा परिचय पाहिला मित्र हो, तर त्यांनाही वाडीत टाकलं होतं, परंतु त्यांनी जे अभंग रचले त्या अभंगांमध्ये त्यांच्या छळाचा कुठं उल्लेख आलेला दिसतो का आपल्याला? नाही मित्र हो. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्याच कवितेसारखे राहिले. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण घेऊया, बाकी पुढच्या तासिकेत बघूया.